आपला मुलगा ज्यावेळी घरी येतो आणि आपल्याला सांगतो की बाबा मला 90% मार्क मिळाले, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय असतो, रमेशला किती मिळाले, बरोबर, सुरेशला किती मिळाले. आणि हा प्रश्नाने आपण त्यांची जी अचिव्हमेंट असते त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो. कारण आपण एक रिलेटिव्ह त्यांचा बेंचमार्क तयार केलाय. रमेश सुरेश असतील त्या क्लासमध्ये टॉपर, त्याच्या रिलेटिव्ह कंपॅरिझन मध्ये माझा मुलगा माझी मुलगी कुठे आहे हे आपण सातत्याने जमवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपण चूक करतो. कारण त्या मुलाची ऍब्सोल्यूट जी काय मेहनत आहे, त्याने जे काय काम केलेलं आहे त्याचा रिवॉर्ड म्हणून त्याला ते मार्क मिळाले. मुळात मार्कांवरती मुलांना जज करणं ही आपण सगळ्यात मोठी चूक. आपण त्यांना प्रोसेसवरती मेजर केलं पाहिजे की तू या पूर्ण लर्निंग प्रोसेसमध्ये किती शिकलायस, काय तुला हे झालंय. मार्क इज द रिझल्टंट आणि त्या रिझल्टंट वरती आपण फोकस करण्यापेक्षा प्रोसेसवरती फोकस करायला पाहिजे. एक दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की त्यांना कुठल्या तरी रिलेटिव्ह कंपॅरिझन करण्यापेक्षा सातत्याने त्यांना त्यांच्यापासून 90% 91, 91% 92 असं जाण्यासाठी त्यांच्या प्रोसेसमध्ये कुठल्या सुधारणा करायला पाहिजे. केवळ त्यांना तू 90 वरनं 91 मिळव असं सांगण्यापेक्षा तू बघ 2 तास अभ्यास करतो, आणखीन 3 तास अभ्यास कर, तुझं लर्निंग इम्प्रूव्ह होण्यासाठी तू या गोष्टी कर, अशा प्रकारचं रिटेन्शन वाढेल. असं जर का आपण त्याला मांडून दिलं तर खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग. ट्रू.